सांगाल मनोज जरांगे पाटील आता उपोषणाचा चौथा दिवस आहे. त्यांचं पाणी पीत होतं पण आता पाणी देखील बंद केलेले. जेवणाचा तर विशेष नाही राहिला. काय वाटतं सरकार त्यांना गांभीर्याने का घेत नाही बरं? सरकार आम्ही पहिला सांगतो आम्ही पंढरपूरहून आलेलो आहोत. तसं मी आणि आमची मित्र कंपनी जसं पंढरपूरहून आलेत तसं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रत्येक घराघरातून माणूस जवळपास इथं आलेला आहे. तरी अजून घरचे लोक याच्याशी राहिलेले आहेत. ती आज उद्या येतील. आज मनोजदादा पाणी सोडत आहेत आणि मनोजदादांनी पाणी सोडल्यानंतर त्यांच्या शरीराला जर काय त्रास झाला काय झालं तर मराठा समाज स्वस्थ बसणार नाही. व मनोजदादाची दखल का घेत नाहीत याच्यासाठी मला तर वाटतं ओबीसी बांधवांचा आमच्या काहीतरी दबाव सरकारवर आहे, फडणवीस सरकारवर, आणि त्या दबावाखाली हे सरकार झुकतंय. आमचा मराठा समाज मोठा दिलदार मनानं कधीही कुठल्याही समाजाला लांब न ठेवता प्रत्येक समाजाला कायम मोठा भाऊ म्हणून लहान भावाप्रमाणे वागणूक देत आलेला आहे. आणि त्याची जाणीव ठेवून या इतर सर्व समाजांनीही आम्हाला मराठा समाजाच्या गोरगरीब लोकांना, होतकरू लोकांना, जे खरंच कष्टकरी आहेत, गरजू आहेत, त्यांनाही हातभार लागावा म्हणून आरक्षणासाठी आम्हाला पाठिंबा द्यावा हे आमच्या फक्त पूर्ण समाजाकडून अपेक्षा आहेत. आम्ही समाज बांधव सर्व पंढरपूरहून आलेला आहे. या ठिकाणी आम्ही 27 तारखेला आलेलो आहे. या शासनानं पहिल्या दिवशी आम्हाला आमची भरपूर या ठिकाणी आपदा झालेल्या पाऊस पाण्यामुळं आम्हाला काय पेपर मिळाला नाही, छत्री मिळाली नाही, की जर्किन काय मिळालं नाही. परंतु आमच्या महाराष्ट्रातून मराठा बांधवांनी आम्हाला जर्किन दिल्या, छत्र्या दिल्या. आता या ठिकाणी कुठल्याही प्रकारची आम्हाला कमतरता भासत नाही. अख्खी मुंबई जरी 4 दिवस आली तरी इथं जेवणाची एवढी उपलब्ध आहे. आपण या ठिकाणी बघितलेले केळी आहे, भाकरी आहे, चपाती आहे, चटणी आहे, सर्व प्रकारची फळं, सफरचंदसुद्धा वाटलेले आहेत मराठा बांधवांचं एवढं मोठं मन आहे की अख्ख्या महाराष्ट्राला सफरचंद काय, काजू बदाम, पिस्तासुद्धा वाटणी तयारी आहे. परंतु ह्या महाराष्ट्र शासनाने याची दखल घेऊन मराठा समाजाला कमी समजू नये आणि इथून पुढे समजू नये. मराठा समाज सक्षम आहे, परंतु महाराष्ट्र शासनाने जास्तीत जास्त वेळ न घेता मराठा समाजाच्या बांधवांच्या भावनांचा कदर करून त्यांनी सर्व मराठा समाजाच्या मागणीची दखल घ्यावी. माननीय जरांगे पाटील या ठिकाणी उपोषणावर बसलेले आहेत. सर्व मराठा समाजाने भरपूर भाकरी खाल्लेली आहे. तिथं मराठा समाज कुठलाही उपाशी राहिलेला नाही. परंतु आमचा नेता या ठिकाणी उपाशी आहे. त्या नेत्याला त्याची दखल घेऊन, काय नेत्याला होऊ नये, दखल घेऊन ताबडतोब आम्हाला आरक्षण द्यावं. आमच्या गावाकडले सर्व मित्र, आमचा समाज या ठिकाणी मैदानावर आलेला आहे. त्यांनी पारंपरिक खेळ इथं या ठिकाणी मनोरंजन, थोडा विरंगुळा म्हणून आमच्या या ठिकाणी चालू केलेला आहे. त्यांनी मीडियाने काय इकडे तिकडे काय त्याचं काय हे न करता आपलेच बांधव आहेत तर या बांधवांची जास्त काय त्यांना त्रास देऊ नये, थोडंसं मनोरंजन म्हणून या ठिकाणी आमचे पारंपरिक खेळ खेळत आहेत. धन्यवाद. जय शिवराय. मी मुक्काम पोस्ट मातुरी, तालुका शिरूर, जिल्हा बीड इथून आलेलो आहे. जरांगे पाटलाचं मूळ गावातून आलेलो आहे. माझं बी आडनाव जरांगे आहे. तर आमच्या गावातून 200-400 लोक आले तिथं. पण आता कसं आहे, खेडेगावून लोक आल्यामुळं आता लोकांना काय अडचणी, बाहेर लोकांना खेळायला जागा नाही, गेले पोरं इथं ग्राउंडमध्ये खेळत येतं. आता पारंपरिक गावाकडे खेळ कसे असतात, कबड्डी असती, व्हॉलीबॉल असतो, कोणता बी खेळ असतो. गावाकडे शेतकरीच मुलं आहेत सगळे आमचे. त्याच्यामुळे आमचे मुलं खेळणारे जागा नसल्यामुळे इथं ग्राउंडमध्ये खेळत येतं. तसं काय पत्रकार बांधवाला यांना कोणाला त्रास होऊन देणार नाहीत किंवा पोलिसाला सुद्धा त्रास होऊन देणार नाहीत आम्ही सगळे. जय शिवराय. मी मुक्काम पोस्ट मातुरी, तालुका शिरूर, जिल्हा बीड इथून आलेलो आहे. जरांगे पाटलाचं मूळ गावातून आलेलो आहे. माझं बी आडनाव जरांगे आहे. तर आमच्या गावातून 200-400 लोक आले तिथं. पण आता कसं आहे, खेडेगावून लोक आल्यामुळं आता लोकांना काय अडचणी, बाहेर लोकांना खेळायला जागा नाही, गेले पोरं इथं ग्राउंडमध्ये खेळत येतं. आता पारंपरिक गावाकडे खेळ कसे असतात, कबड्डी असती, व्हॉलीबॉल असतो, कोणता बी खेळ असतो. गावाकडे शेतकरीच मुलं आहेत सगळे आमचे. त्याच्यामुळे आमचे मुलं खेळणारे जागा नसल्यामुळे इथं ग्राउंडमध्ये खेळत येतं. तसं काय पत्रकार बांधवाला यांना कोणाला त्रास होऊन देणार नाहीत किंवा पोलिसाला सुद्धा त्रास होऊन देणार नाहीत आम्ही सगळे. काय सांगाल भाऊ, कुठून आलात तुम्ही आणि या ठिकाणी पोहोचलात, काय भावना आहे तुमचं? आम्ही पंढरपूर तालुक्यातून, पंढरपूरमधून आलो. आमचं एकच मागणी आहे, मराठा आरक्षण आणि मनोजदादा जरांगे पाटलांचे पूर्ण जे मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही इथं आझाद मैदानामध्ये बसून राहणार.